आम्ही एक टेम्पो केला. त्या टेम्पोत त्या महिला माझ्यासकट बसल्या आणि त्या महिलेनं प्रत्येकीनं स्वतःच्या हातात एक एक काठ्या घेतल्या आणि आम्ही 1 नव्हे 3 नव्हे 2 नव्हे आम्ही 10 दारू अड्डे उद्ध्वस्त केले की महिलांना लाडकी बहीण बनवण्यापेक्षा महिला ह्या लढवय्या झाल्या पाहिजेत. एकदा उद्धव साहेबांनी त्याला शेंदूर फासला उमेदवाराला की तो दगड जरी असला तरी शिवसेनेचा कार्यकर्ता त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. मी जनतेला एकच प्रश्न विचारते की तुम्हाला आंधळ्या, मुक्या आणि बहिऱ्या प्रतिनिधी पाहिजेत का? नमस्कार, मी सृष्टी गीते. प्रेक्षकांनो, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची धामधूम सध्या सर्वत्र सुरू आहे. निवडणुकीच्या या रणधुमाळीत मतदार राजाला उमेदवारांकडून अनेक आश्वासनं दिली जात आहेत. निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या या उमेदवारांचं विकासाचं विजन नेमकं काय आहे? मतदार राजाने कौल द्यावा अशी कोणती कामं या उमेदवारांकडून करण्यात आली आहेत? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण या मुलाखतींमधून जाणून घेतोय. आज आपल्या स्टुडिओमध्ये आल्या आहेत स्वातीताई संपतराव ढमाले. स्वातीताई नमस्कार, स्वागत आहे आपलं डिजिटल प्रभातमध्ये. नमस्ते सृष्टी. ताई, लाडकी बहीण नव्हे तर लढणारी बहीण असा उल्लेख आपल्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात आढळतो. तर एक महिला नेतृत्व, एक महिला नेता म्हणून आपण महिलांसाठी कोणकोणती कामं केली आहेत? आपण जर राजकारणात पाहिलं तर निवडणुकीपुरती आश्वासनं खूप असतात आणि मला असं वाटतं ती आश्वासनं फक्त मतदान मिळवण्यासाठी असतात. मला असं वाटतं की महिलांना लाडकी बहीण बनवण्यापेक्षा महिला ह्या लढवय्या झाल्या पाहिजेत. त्यांनी त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचार, अन्यायाला वाचा फोडली पाहिजे. त्यांनी इतकं सक्षम झालं पाहिजे की समोरच्या परिस्थितीला त्यांनी 2 हात करता आले पाहिजे. ज्या ग्रामीण भागात मी काम करते त्या ग्रामीण भागात गेले 21 वर्षापासून काम करत असताना मला असा अनुभव आला की महिला स्वतंत्र पद्धतीनं विचार करणं हे त्यावेळेला नव्हतंच मुळी. परंतु ज्या वेळी मी महिलांशी बोलत गेले, त्यांच्याशी त्यांच्या संकटांना त्यांच्या संकटात त्यांच्या पाठीशी उभं राहायला शिकले, तेव्हा त्यांना कळलं की आपल्याला लाडकी नाही तर लढवय्या झाली पाहिजे. आणि या लढवय्या भूमिकेतनंच ते त्यांच्या मुलींना आणि त्यांच्या भविष्याला हे चांगलं वळण देणार आहेत. म्हणून माझा कायम असा अट्टहास असेल की लाडक्या बहिणीपेक्षा महिलांनी लढवय्या झालं पाहिजे, स्वावलंबी झालं पाहिजे आणि चूक काय आणि बरोबर काय याचं ज्ञान त्यांना असायला पाहिजे. अगदीच. ताई, आपण शेतकरी कुटुंबातून आलेले आहात. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी आपल्याला लाभलेली नाही आहे, तरी देखील सर्वसामान्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून काम करणारं नेतृत्व, शिवसेनेची रणरागिणी अशी आपली ओळख आहे. तर राजकारणात येण्याचा योग नेमका कसा जुळून आला? मी शेतकरी कुटुंबातली आहे. माझे आईवडील शेतकरी आहेत. खेडशिवापूर आपल्याला माहितीच असेल. हो. खेडशिवापूर येथील कोंड्यांच्या घराण्यात माझा जन्म झाला. माझं 12वीपर्यंतचं शिक्षण शिवभूमी शिक्षण संस्थेत झालं आणि त्याचं पुढचं शिक्षण सर परशुराम भाऊ विद्यालय SP कॉलेज इथं झालं. लहानपणापासूनच मला आवड होती. मी एकत्र कुटुंबात वाढलेली होते आणि एकत्र कुटुंबात वाढल्यामुळे मला समाजकारणाची आवड होती आणि एकत्र कुटुंबात असल्यामुळे सगळ्यांशी मिळून मिसळून वागणं, त्यांच्या समस्यांना आपण जाणून घेणं, त्यांच्या समस्या आणि त्याच्यावर आपल्याला काय करता येईल अशी माझी कायम भूमिका होती. माझी खरी ओळख ही आंदोलनाच्या माध्यमातूनच झाली. पूर्वीपासून शिवसेना ही फार चतुर आहे आंदोलन करण्यात, की कशा पद्धतीनं आपण आंदोलन केलं पाहिजे आणि त्याचा इफेक्ट आपल्याला कसा मिळेल. मी एक छोटंसं तुम्हाला उदाहरण देते. मध्यंतरीच्या काळात आम्ही दारूबंदीसाठी एक आंदोलन घेतलं. आम्ही दारूबंदीचं आंदोलन करत असताना माझ्या गावातल्या ज्या आदिवासी महिला होत्या, आदिवासी पाड्यातल्या महिला, त्या महिला सतत आमच्याकडे येऊन मला सांगत होत्या की बाबा आमचे जे घरातले पुरुष आहेत ते सकाळपासनं म्हणजे पहाटे 3 वाजता जातात ते आणि मग ते जे काय दारू वगैरे घेऊन येतात आणि दिवसभर त्याचा वापर करतात आणि संध्याकाळी आम्हाला त्रास देतात. आम्ही खूप दिवस हे बघितलं. मग मी त्यांना एक सुचवलं की आपण एक काम करूयात, मी संध्याकाळी 7-7:30 नंतर येते, आपण त्याच्यावर बसूयात. आम्ही 7-7:30 नंतर आलो. खरं मी त्या महिलांचं कौतुक करते, कारण त्यांना कुठलाही शैक्षणिक म्हणजे वारसा नाही किंवा त्या सुशिक्षित नाही आहेत. त्यांना फक्त रोजचं कमवून खाणं
एवढंच त्यांना माहिती आहे. परंतु त्या महिलांनी आम्ही एक टेम्पो केला, त्या टेम्पोत त्या महिला माझ्यासकट बसल्या आणि त्या महिलेनं प्रत्येकीनं स्वतःच्या हातात एक एक काठ्या घेतल्या आणि आम्ही 1 नव्हे 3 नव्हे 2 नव्हे आम्ही 10 दारू अड्डे उद्ध्वस्त केले. एका दारू अड्ड्यावर तर आमची फजिती झाली म्हणजे त्या आदिवासी महिला आक्रमक झाल्या. परंतु जे दारूधंदा चालवणाऱ्या ज्या बायका होत्या त्या आमच्यावर उलट फिरल्या म्हणजे त्यांनी आमच्या आंदोलनाला त्यांनी तोडीस तोड उत्तर देण्याचा प्रयत्न केला. परंतु मी आणि माझ्या आदिवासी महिलांनी स्वतः हातात काठ्या घेऊन आम्ही तो दारूधंदा संपूर्णपणे उद्ध्वस्त केला. त्याचा परिणाम असा झाला की संपूर्ण तालुक्यात ती दारूबंदी झाली आणि त्या महिला इतक्या खुश झाल्या की त्यांनी येऊन सांगितलं की ताई आम्ही तुमचे खूप आभारी आहेत की आता आमचे नवरे दारू प्यायला जात नाही, ते घाबरतायत आता की बाबा स्वातीताई येत आहेत का म्हणून. अशी दहशत आम्ही दारूबंदीच्या माध्यमातून बसवली आहे. त्याचप्रमाणे अजून एक किस्सा मी सांगू इच्छिते. आपल्याकडे मुळशी तालुक्यात रेशन कार्डसाठी एक पुरवठा विभाग आहे. माझं दर मंगळवारी किंवा कामाच्या दिवशी मी सतत आठवड्यातनं 3 ते 4 दिवस पौडला जात असते. मला तिथं विविध प्रकारची लोक भेटत असतात की बाबा ताई आमचं पुरवठ्यात काम आहे. 10:30 वाजले 11 वाजले तरी पुरवठा विभाग काही चालू होत नव्हता. आम्ही खूप जणांना फोन केले की बाबा पुरवठा विभाग का चालू होत नाही आहेत. परंतु हा आला नाही, तो आला नाही म्हणून 12 ते 12:30पर्यंत कमीत कमी 40 ते 50 लोक पुरवठा विभागाच्या कामासाठी तिथं आली होती. मग मात्र मी एक टाळा घेतला आणि पुरवठा विभागाला टाळा लावला आणि चावी माझ्याकडे ठेवली. त्याच्यानंतर अर्ध्या एक तासानं पुरवठा विभागातले एक लोक यायला लागले. अरे कुलूप कुणी लावलं, चावी, म्हणून ते तहसीलदारांकडे गेले की बाबा काय नक्की प्रकारे. तेव्हा आम्ही सांगितलं की जर तुमची कार्यालयीन वेळ 10:30 वाजता असते तर तुम्ही 1 वाजता का आलात. जर तिथे 6 लोक काम करतात, एकाला अडचण असू शकते, दुसऱ्याला अडचण असू शकते, 6 जणांना अडचण नाही असू शकत. अशा वेळी आम्ही पुरवठा विभागात मुंबईशी संपर्क साधला आणि खरं सांगते की त्या अधिकाऱ्यांनी पण आम्हाला चांगली मदत केली आणि त्या लोकांना सस्पेंड केलं 1 दिवसासाठी की बाबा नाही हे चालणार नाही. आणि दुसऱ्या दिवसापासनं 10:30 वाजता शासकीय कार्यालयातले लोक यायला लागले. म्हणजे हा आमच्या लढ्याला मिळालेलं यश आहे. अशी अनेक उदाहरणं आम्हाला सांगता येतील. अजून तुम्हाला सांगायचं म्हणलं तर मी महागाईसाठी खूप आंदोलनं केली. रस्त्यावर उतरून चुली पेटून आम्ही भाकरी थापलेल्या आहेत. प्रशासनाच्या विरोधात मी खूप वेळा आक्रमक झाली आहे आणि कमीत कमी 4 ते 5 केसेस माझ्या अंगावर आहेत. म्हणजे ज्यावेळी आंदोलन असेल आदल्या दिवशी पोलीस मला फोन करतात की बाबा ढमलेताई ॲटलिस्ट आम्हाला सांगा तुम्ही काय करणार आहे. तुमचं कळतच नाही काय. तुम्ही आम्हाला सांगता की आम्ही असं करणार आहे आणि आम्ही तुम्हाला विरोध केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट रॉकेल वगैरे पेटवून सगळं रिकामं होऊन निघून जाता म्हणे. त्यामुळे प्रशासनावर पण एक आमचा म्हणजे दहशत आहे की नाही बाबा हे काही करू शकतात. पण ही आंदोलनं लोकहितासाठी आहेत. यातलं एकही आंदोलन आमच्या स्वतःसाठी नाही आहे. ह्या जनतेला न्याय देण्यासाठी आहे. आणि मला असं वाटतं की ह्या आंदोलनासाठीच मला शिवसेनेची रणरागिणी म्हणून ओळखलं जातं. माझ्या तालुक्यातील वळणे गावात एका गतिमंद मुलीवर अत्याचार झाला. तर त्यावेळी इतकी चीड आली की ती चीड आपण व्यक्त करावी यासाठी मी पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि मी पोलीस स्टेशनमधनं मला माहिती हळूहळू घेतली की बाबा कसं झालं काय झालं. तेव्हा मला एकाकडून पटकन समजलं गेलं की तो माणूस ग्रामीण रुग्णालयात आहे. अशावेळी मी तिथून पटकन निघाले आणि मी कुणालाही काहीही न सांगता मी ग्रामीण रुग्णालयात पोचले. आणि ग्रामीण रुग्णालयात पोचल्यानंतर मी सहज माझे ओळखीचे लोक आहेत त्यांना एक प्रश्न विचारला, असा वळणे गावातला एक माणूस इथे ॲडमिट आहे का. हो ते म्हणले आहे. अशावेळी मी तिथे पोलीस सुरक्षा असतानासुद्धा आत जाऊन चपलीनं त्याचं मुस्कट रंगवलं. तेव्हा माझ्या मनाला शांती मिळाली. अशा प्रकारे मी चतुराईनं सुद्धा लोकांना न्याय मिळवून दिलेला आहे. ताई पंचायत समिती निवडणूक लढवत आहे तर मायबाप जनतेसाठी तुमचं विकासाचं विजन नेमकं काय आहे. की आज मुळशी तालुक्यातली जर परिस्थिती बघितली तर जितकी पाहिजे तितकी चांगली नाही आहे. आज मुळशी तालुक्यातले रस्ते बघा, मुळशी तालुक्यातले तुम्ही पाण्यासाठी वनवन फिरणारी जनता बघा. त्याचप्रमाणे मुलींसाठी शैक्षणिक ज्या सुविधा पाहिजेत त्या आज नाही आहेत. माझा तरुण जो आहे तो कामासाठी बाहेर चाललेला आहे. तो तरुण मला तिथे कसा रोखता येईल.
त्या तरुणांसाठी मला काय संधी निर्माण करता येईल याच्यासाठी मी विचार करते. पर्यटन हा एक उत्तम व्यवसाय होऊ शकतो, पण तो पर्यटन विकसित होण्यासाठी मला भरपूर काम करायचं आहे. मला एक जागतिक लेवलवर तिथं काम करायचं आहे की जगातला सगळा पर्यटक मुळशीत येईल. मुळशी जर बघितली तर अतिशय सुंदर आणि खूप शांत आणि खूप अशी निर्मळ आहे, निसर्गरम्य. येस. आणि ती जर तशी ठेवायची असेल आणि पर्यटकांना आपल्याकडे आणायचं असेल तर आपल्याला काहीतरी योजना आखावी लागेल आणि त्या योजनेच्या माध्यमातून ह्या तरुण सहकाऱ्यांना माझ्या पर्यटनाकडे न्यावं लागेल. आणि मला असं वाटतं जर मला ही संधी त्यांनी दिली प्रशासकीय याच्यातनं तर मी याच्यासाठी प्रचंड काम करू शकते. शैक्षणिक जर बघितलं आपण तर आज मुळशी तालुक्यात मुली कॉलेजसाठी बाहेर पुण्यात जात आहेत. माझ्या डोक्यात आहे की मला मुलींसाठी एक नर्सिंग कॉलेज सुरू करायचं आहे, एक डॉक्टरेट कॉलेज, एक मेडिकल कॉलेज सुरू करायचं आहे की जेणेकरून माझ्या मुळशीच्या मुली आज चांगल्या पद्धतीनं काम करू शकतील, चांगल्या पद्धतीनं शिक्षण घेऊ शकतील. आज आपण जर बघितलं तर मुळशीत अनेक शैक्षणिक संस्था आहेत, पण त्या शैक्षणिक संस्थेत माझ्या मुली नाही आहेत, माझी मुलं नाही आहेत, कारण ते शिक्षण त्यांना परवडत नाही आहे. मुळशीला शैक्षणिक हब आहे, सिम्बायोसिससारख्या शिक्षण संस्था आहेत, बाकी बऱ्याचशा नामांकित शिक्षण संस्था येत आहेत, पण ते शिक्षण माझ्या मुळशीकरांना परवडत नाही आहे. हे उत्तम शिक्षण माझ्या मुळशीकरांना कसं परवडेल आणि त्या शैक्षणिक संस्था मी कशा माझ्या मुळशीत आणू शकेल याचा मी विचार करते की जेणेकरून माझी मुलं, माझ्या मुली ह्या जगाच्या इतिहासात आपलं स्वतःचं नाव गाजवू शकतील. आणि खरं सांगते, माझ्या ग्रामीण भागातली मुलं कुठल्याही ह्याच्यात कमी नाही आहेत, तोडीस तोड आहेत. फक्त त्यांना एक दिशा दाखवण्याचं काम मला करायचं आहे आणि येणाऱ्या भविष्य काळात मी सगळ्यांना शब्द देते की ती दिशा मी देऊ शकेल. राहता राहिला आपल्या महिलांचा प्रश्न. आज जर आपण तालुक्यात बघितलं तर महिला अत्याचाराच्या अनेक घटना आहेत. मी जेव्हा काम करत असते त्यावेळी कंपनी असू द्या, त्याचप्रमाणे मुलींच्या शाळा असू द्यात आणि कार्यालय असू द्यात, इथे महिलांची, मुलींची पिळवणूक होते. ही पिळवणूक थांबवण्यासाठी मी कायम प्रयत्नशील आहे. परंतु जर मला एखादं शासकीय पद असेल तर मला असं वाटतं त्या घटना मी रोखू शकते आणि त्या मुलांना, त्या महिलांना मी आधार देऊ शकते. भरपूर बचत गट आहेत. महिलांना 1,500 रुपये दिले म्हणजे आपलं काम संपलं का? नाही. आपण त्या 1,500पेक्षा माझ्या महिला सक्षम कशा होतील, स्वतःचे व्यवसाय कसे करू शकतील आणि त्या व्यवसायाला चांगली बाजारपेठ कशी मिळू शकेल यासाठी मी कायम प्रयत्नशील आहे. आणि आज जर आपण बघितलं तर माझ्या तालुक्यातले बचत गट अतिशय चांगले आहेत. या बचत गटांच्या व्यवसायाच्या माध्यमातून एक त्यांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याची माझी इच्छा आहे. आणि येणाऱ्या भविष्यकाळात हे माझं स्वप्न राहील की माझ्या महिला म्हणजे एअरपोर्टवर सुद्धा माझ्या मुळशी तालुक्यातल्या महिलांनी उत्पादन केलेली उत्पादनं तिथं असतील आणि मुळशीचा एक वेगळा ब्रँड आपण तिथं स्थापन करू शकू. अगदीच. म्हणजे जो तुमच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात उल्लेख आहे तुमचा की लाडकी बहीण नव्हे तर लढणारी बहीण, अगदी बरोबरच आहे तो. आणि ताई, निवडणूक लढवत आहे, कार्यकर्ते, आपल्यावर प्रेम करणारी जनता, यांच्या काय भावना आहेत? प्रचाराला कसा प्रतिसाद मिळतो? आपण जर पाहिलं तर शिवसेना आणि कार्यकर्ता एक वेगळं त्याचं समीकरण आहे. शिवसेनेचा कार्यकर्ता जगात कुठेही आढळून येणार आहे, इतका तो निष्ठावंत असतो. एकदा उद्धव साहेबांनी त्याला शेंदूर फासला उमेदवाराला की तो दगड जरी असला तरी शिवसेनेचा कार्यकर्ता त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. तो कुठल्याही प्रलोभनाला बळी पडत नाही, त्याला पैशाची गरज पडत नाही, फक्त त्याच्या पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा असं म्हणावं लागतं. मला शिवसेना कुटुंबानं स्वीकारलं, खूप मोठं प्रेम दिलं, माझ्यावर विश्वास टाकला आणि मला जी आज उमेदवारी मिळाली त्या उमेदवारी मान्य करून शिवसेना माझ्या अगोदर प्रचारात सहभागी आहे. माझा कार्यकर्ता त्याच्या स्वतःच्या बूथवर मी शिवसेनेच्या मशालीला किती मतदान देऊ शकतो याच्यासाठी तो अभ्यास करतोय, याच्यासाठी तो प्रयत्नांची पराकाष्ठा करतो आणि माझा बूथ कसा प्लस जाईल आणि मला उद्धव साहेबांची कशी शाबासकी मिळेल याच्यासाठी तो प्रयत्नशील असतो. खरंच मी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं मनापासून आभार मानते की त्यांनी मला स्वीकारले, आमच्यासाठी खूप प्रेम करतात. एक पाऊल पुढं जाऊन ते आमच्यासाठी सांगतायत की आमचा उमेदवार कसा सक्षम आहे आणि आमच्या उमेदवाराला तुम्ही का मतदान केलं पाहिजे. म्हणून मला शिवसेनेचं आपुलकी आणि प्रेम याच्यासाठी मी त्यांची मनापासून आभारी आहे. कायम आहे ना, बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला शिकवले 80% समाजकारण आणि 20% राजकारण, याच माध्यमातून आम्ही कार्यकर्ते काम करत असतो.
जर मला 80% समाजकारण 20% राजकारण याच्यातनं पुढे प्रशासकीय जर माझ्या हातात सत्ता आली तर मला असं वाटतं मी 100% समाजकारण करेल. आणि ही ऊर्जा, ही स्फूर्ती मला माझ्या शिवसैनिकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मिळत असते. तेच म्हणजे बाळासाहेबांची शिकवण डोळ्यासमोर ठेवून ताई तुम्ही कार्य करत आहात. जो मायबाप जनता, मतदार राजाला काय आवाहन कराल तुम्ही? आता गेली 9 वर्ष जर आपण बघितलं तर प्रशासन नाही आहे, म्हणजे प्रशासनाला उत्तर देणारी माणसंच नाही आहेत. प्रशासक असल्यामुळे त्यांचा मनमानी कारभार आहे. आणि याला जर चाप बसवायचा असेल तर आमच्यासारख्या आक्रमक महिला तिथं गेल्या पाहिजेत. आज जर आपण बघितलं आरक्षणातनं 50% आरक्षण जेव्हा असतं तेव्हा कुणाची तरी बायको असते, कुणाची तरी मुलगी असते, कुणाची तरी भाऊजाई असते. मला कुठलाही राजकीय वारसा लाभलेला नाही. मी जनतेला एकच प्रश्न विचारते की तुम्हाला आंधळ्या, मुक्या आणि बहिऱ्या प्रतिनिधी पाहिजेत का, की ज्या फक्त गोलगोल साडी आणि गोलगोल माडी याच्यातनंच ते आपल्याला समोर यायला पाहिजेत. तर आमच्यासारख्या महिलांना जर न्याय मिळाला तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं 50% महिला आरक्षणाचं म्हणजे जे 50% महिला आरक्षण आहे त्याला न्याय मिळाल्यासारखं मला वाटेल. आणि म्हणून मी सगळ्या माझ्या मतदारांना विनंती करते की जर तुम्हाला या सगळ्या प्रश्नांबरोबर 5 वर्ष जायचं असेल, तुम्हाला त्याच्यासाठी न्याय पाहिजे असेल आणि कुठल्याही आर्थिक राजकारणाला बळी न पडता आपण सक्षम उमेदवारांना निवडून दिलं पाहिजे. तुम्ही जर मला बघितलं तर मी खूप सक्षमपणे काम करते. मी सकाळी 7 वाजल्यापासून घराच्या बाहेर पडते. मी कुठल्याही वेळेची पर्वा कधी केली नाही. मी कुठल्याही समाजाला की हा समाज तो समाज, ह्या समाजाला धरून मी काम केलं नाही. मी सगळ्यांना एकसारखा न्याय दिला आहे. त्यामुळं मी सगळ्या माझ्या मतदारांना विनंती करते की आपण सक्षम उमेदवाराला संधी द्या की जेणेकरून तुमच्यासाठी लढणारी एक महिला नेतृत्व आपल्या तालुक्याला मिळेल. आजपर्यंत आपण जर अनेक महिला नेतृत्व बघितलं असेल, सभापती झाले असतील, सदस्य झाले असतील, परंतु 5 वर्षाच्या कालखंडानंतर त्या महिला कुठेही समाजकारणात आपल्याला दिसत नाहीत. आमच्यासारख्या महिला सतत काम करत असतात आणि आमच्यासारख्या महिलांना 50% नेतृत्वाला आपण संधी द्यावी अशी मी माझ्या मतदारांना विनंती करते. आणि खरी लोकसेवा, समाजसेवा काय असते हे मी तुम्हाला येणाऱ्या कालावधीत दाखवून देईन. तुम्ही माझ्यावर विश्वास टाका. येणारे सगळे दिवस हे मी तुमच्यासाठी निस्वार्थपणे काम करेल. मुळशीचा विकास हेच माझं प्रामुख्याने लक्ष आहे आणि ही संघर्षगाथा फक्त आणि फक्त मुळशीच्या विकासासाठी आहे हे माझ्या मतदार बंधू भगिनींनी लक्षात ठेवावं अशी मी तुम्हाला विनंती करते. आणि आपण मला स्वीकारले आणि भविष्यातही स्वीकारताल अशी मला खात्री आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.